जसं आपण पोतं भरायला लागलो थोडंसं भरलं की आपल्याला हलवावं लागतं, नाही हलवलं तर कदाचित मध्ये रित राहण्याची शक्यता असते. भगवंताचं नामस्मरण ऐकल्यानंतर, नामस्मरण केल्यानंतर जे काही आपण ऐकलंय ते आपल्या मनात स्थिर होऊन जातं. तुलसीदास महाराजांनी नामस्मरणाचं महात्म्य सांगून या ठिकाणी रामायणाला प्रारंभ केलाय. मानस सरोवराचे जसे 4 घाट आहेत, कैलास मानस सरोवर आहे आणि त्याचे किती घाट आहेत? 4. चारी बाजूचे 4 घाट. तसं हे रामचरित मानस आहे, हे 4 संवादातून तुलसीदास महाराजांनी सांगितलं. 4 संवादामध्ये एक भगवान शंकर पार्वती मातेला भगवान शंकर त्या ठिकाणी पार्वती मातेला एका ठिकाणी कैलास पर्वतावर कथा सांगतात. भरद्वाज नावाच्या ऋषींना याज्ञवल्क्य नावाचे ऋषी रामायणाची कथा सांगतात. नील पर्वतावर काकभुशुंडी नावाचे कावळ्याच्या वेशात असलेले ऋषी गरुड महाराजांना ही कथा सांगतात आणि तुलसीदास तुम्हाला आम्हाला ही कथा सांगतात. किती घाट झाले? 4. त्यातला पहिला जो घाट आहे, भरद्वाज मुनी बसही प्रयागा, श्रीराम जय राम जय राम. भरद्वाज मुनी बसही प्रयागा, श्रीराम जय राम जय राम. तिनहि राम पद अति अनुरागा, श्रीराम जय राम. तापस समदम दया निधाना, श्रीराम जय राम. परमारथ पथ परम सुजाना, श्रीराम जय राम. भरद्वाज मुनि बसई प्रयागा, तिनहि राम पद अति अनुरागा. प्रयाग क्षेत्रामध्ये भरद्वाज मुनींचा आश्रम आहे. प्रयाग जर आपण पाहिला असेल तर 3 नद्यांचा संगम आहे, गंगा, यमुना, सरस्वती. 2 वर्षापूर्वी आम्ही कथा केली बरं का. तिथे गंगेचं पाणी जे आहे ते पांढरं दिसतं आणि यमुनेचं पाणी काळं दिसतं आणि सरस्वती गुप्त आहे. मध्ये उभं राहिल्यानंतर बरोबर गंगा वेगळी दिसते आणि यमुना वेगळी दिसते. त्रिवेणी संगमावर भरद्वाज ऋषींचा आश्रम आहे. माघ महिन्यामध्ये मकर संक्रांतीच्या वेळेस त्या ठिकाणी फार मोठा महोत्सव असतो. सत्कार्य करण्याकरता देश शुद्ध पाहिजे, काल शुद्ध पाहिजे, पात्र शुद्ध पाहिजे. जसं आता अधिक महिना आहे, आपण काल सांगितलं अधिकस्य अधिकम. आपण 1 माळ जर अधिक महिन्यामध्ये जपली तर इतर वेळेच्या 100 माळा. आपण जर 10,000 नामस्मरण केलं तर 10,000 गुणिले इतर महिन्यातलं 100. अधिक महिन्यामध्ये आपण जेवढं करू तेवढं अधिक होतं, चांगलं सुद्धा आणि वाईट सुद्धा. अधिक महिना हा फक्त आपल्याला देवाचं ध्यान चिंतन करण्याकरता देवाने दिलाय अधिक.
तसं माघ महिन्यामध्ये सगळे लोक त्या प्रयाग क्षेत्रामध्ये येतात. सगळे लोक आले, ऋषी आले, मुनी आले आणि आल्यानंतर त्या ठिकाणी प्रयागामध्ये स्नान करतात. प्रयागामध्ये स्नान केल्यानंतर, तीर्थात गेल्यानंतर पहिल्यांदा स्नान केलं पाहिजे. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या देवतेचं दर्शन घेतलं पाहिजे आणि संत संग केला पाहिजे. चंद्रभागे स्नान विदितो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ. म्हणून स्नान झाल्यानंतर संत संग केला पाहिजे. तीर्थामुळे तीर्थे बाह्य मळुक्षाळे कर्मे अभ्यंतर उजळे. मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाचेनी. त्याच्याकरता संत संग पाहिजे. संत संग हे असं तीर्थ आहे. ज्ञानोबारायांनी 12व्या अध्यायामध्ये सूची पदावर काही ओव्या लिहिल्या. सुचित्वे सुची गंगा होय आणि पाप तापही जाय. परितीर्थ आहे बुडणेक. म्हणून तो ऐसा सुचित्वे तिथा कुआसा. जेने लंघविले दिशा मनोमळ. संत हे कसं तीर्थक्षेत्र श्रेष्ठ आहेत. संतांच्या सहवासात गेल्यानंतर पापही जातं, पाप करण्याची प्रवृत्ती जाते. म्हणून भरद्वाज मुनीच्या आश्रमामध्ये सगळे लोक यायचे, ऋषी यायचे, मुनी यायचे. त्या ऋषी मुनीमध्ये याज्ञवल्क्य नावाचे ऋषी आले. आपल्या घरी ऋषी आले, मुनी आले, न सांगता जर आले तर समजायचं आपलं काहीतरी विशेष पुण्य आहे. आल्याबरोबर त्यांना नमस्कार केलाय. नमस्कार केल्यानंतर उच्च आसनावर बसवलं. त्यांचा सर्व काही सत्कार झाला आणि सत्कार केल्यानंतर भरद्वाज ऋषी हात जोडतात आणि याज्ञवल्क्य ऋषींना म्हणतात, महाराज माझ्या जीवनामध्ये एक संशय आहे. नाथ एक संसौ बड मोरे करगत वेद तत्व सब तोरे. कहत सो मोही लागत भय लाजा. जौ न कहू बड होई आकाजा. संशय कुठं प्रगट करावा? जिथे गेल्यानंतर संशय कमी होईल तिथे. जिथे गेल्यानंतर संशय वाढत असतील तिथे संशय सांगू नाही. आणि संशय मनामध्ये सुद्धा ठेवू नाही. संशय जो आहे मनुष्याला सुख देत नाही. संशय आत्मा. म्हणून साधू संतांच्याकडे गेल्यानंतर काही प्रश्न विचारायला सांगितले. पण ते प्रश्न कसे पाहिजेत? चांगले प्रश्न पाहिजे बरं का. संसारातले नको, परमार्थातले पाहिजे. लोक संतांच्याकडे जातात पण त्यांना संसारातले प्रश्न विचारतात. ते प्रश्न तर प्रारब्धाने सुटतात. काही लोक संतांच्याकडे जातात, निरर्थक प्रश्न विचारतात. एक मनुष्य विचारायला लागला, म्हटला रावणाला किती डोकी होती? मी म्हटलं 10. म्हटला त्याला जर एका कुशीवर झोपायचं असेल तर कसा झोपत होता? म्हटलं तुझ्या घरी येणार आहे का झोपायला? अरे बाबा, हा प्रश्न विचारून उपयोग काय? काही लोक प्रश्न विचारतात, का हो रामाच्या वडिलाचं नाव काय? काय? त्यांच्या वडिलांचं नाव काय? त्यांच्या वडिलांचं नाव काय? त्याला सोपं उत्तर आहे, दशरथ. त्यांच्या वडिलांचं नाव 11 रथ. त्यांच्या वडिलांचं नाव 12 रथ. त्यांच्या वडिलांचं नाव, त्यांच्या वडिलांचं नाव, विचार किती सुद्धा. काही लोक प्रश्न विचारतात ते एवढ्या करता विचारतात, त्यांना माहिती असतं तुम्हाला प्रश्न विचारायचा असतो, तुमचा अभ्यास थोडासा कमी आहे हे सांगण्याकरता. जिज्ञासा म्हणून प्रश्न पाहिजे. पुसावेसे हेची वाटे, पुसावेसे हेची वाटे,
आमच्या आबा म्हणजे आपले भीमसेन जोशी आहेत बरं का, मिनी भीमसेन जोशी. ते खास अगस्ती महाराजांचं नाव ऐकलं म्हणून आलेत बरं का, माझ्यासाठी नाही आले ते. आश्रम आहे ना, मग मी येतो. अगस्ती महाराजांचा दरबार आहे, इथं काही कमी नाही. महाराजच प्रत्येकाला प्रेरणा करतात. कथा सुद्धा तुम्ही काय मला बोलवलं नाही, मी आलोय. म्हणजे तुम्ही बोलवलं होतं 2 वर्षापूर्वी, पण मी म्हटलं आता 2 वर्षापूर्वी बोलवलं होतं, आता आपण जाऊ. अगस्ती महाराजांची सेवा आहे. कारण या ठिकाणी ज्याने सेवा केली ती सेवा त्याच्या जीवनात फलद्रूप झाल्याशिवाय राहणार. कोणती असू द्या, कायिक, वाचिक, मानसिक, कोणती असू द्या. अगस्ती महाराज या ठिकाणी साक्षात बसलेले आहेत. म्हणून आपल्याला जेवढं नामस्मरण, चिंतन, पारायण या ठिकाणी करता येईल तेवढं आपल्याला इथे आपण करून घेतलं पाहिजे महाराजांच्या सहवासात. प्रश्न विचारलाय, काय प्रश्न विचारावा याच्याकरता मी बोललो. भरद्वाज मुनींनी याज्ञवल्क्य ऋषींना प्रश्न विचारलाय. तुमच्या समोर जर मी प्रश्न विचारायला आता जर लाजलो तर माझं कल्याण होणार नाही. माणसाने काही ठिकाणी लाजू नये. जिथं आपलं कल्याण होणार आहे अशा ठिकाणी माणसाने लाज धरू नये. लाज, भय, शंका दुराविला मान, नकळे साधन या परते. काय संशय आहे तुम्हाला? तेव्हा ते म्हणतात, राम कवन प्रभु पूछहु तोई, कहीं अबुझाई कृपा निधि मोही. मला राम कोण हे सांगा. याज्ञवल्क्य ऋषी हसायलाच लागले. म्हटले, तुम्हाला राम माहिती नाही का अजून? भारतामध्ये ज्याला राम माहिती नाही असा शक्यतो मनुष्य सापडणार, आणि जर सापडला तर त्याला मनुष्य म्हणता येणार. राम ज्याला माहिती नाही, अहो राम तुम्हाला माहिती नाही. म्हटले, माझं रामायण सगळं पाठ आहे. भरद्वाज ऋषी म्हणतात, मला राम तत्व समजून सांगा. एक राम अवधेश कुमारा, तिनकर चरित विदित संसारा. नारी विरह दुख लहेऊ अपारा, भयउरो शरण रावणु मारा. मला एक राम माहिती आहे, एक रावण दशरथ कुमारा, अवधेश कुमारा. त्यांचं तर सगळं चरित्र मला माहिती आहे. पण ज्या रामतत्वाचं मुनी ऋषी ध्यान करतात, ज्या रामतत्वाचं प्रभू शंकर सतत चिंतन करतात, ते रामतत्व नेमकं सगुण का निर्गुण ते मला सांगा. त्या रामतत्वाचा आणि आपला काय संबंध आहे हे सांगा. सगळ्या लोकांचा उद्धार करणारी पवित्र अशी रामकथा मला तुमच्या मुखातून ऐकायची. याज्ञवल्क्य ऋषी हसले आणि म्हणायला लागले, मला माहिती आहे तुम्हाला सगळं रामायण माहिती आहे, पण तरी सुद्धा तुम्ही मला विचारलं कारण तुम्हाला स्वतःला ऐकायचं नाही, सगळ्या लोकांना ऐकवायचं. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. मी तुम्हाला रामतत्व समजावून सांगतो. म्हणून याज्ञवल्क्य ऋषी एक कथा सांगतात, सुंदर असा संवाद सांगतात. तो म्हणजे अगस्ती महामुनींनी भगवान शंकरांना जी रामकथा सांगितली. प्रभु रामचंद्र भगवान की जय. एक बार त्रेता युग माही,
महाराज ऐका, एका त्रेतायुगामध्ये भगवान शंकर पार्वती मातेला, सती मातेला बरोबर घेऊन कैलास पर्वत सोडून दक्षिणेमध्ये दंडकारण्यामध्ये नाशिकजवळ असलेल्या, संगमनेरजवळ असलेल्या, अकोले गावाजवळ असलेल्या कुठं आले? अगस्त्य आश्रमात आले. आपल्याला यायला वेळ नाही आणि भगवान शंकर कुठून आले? आणि गावातले माणसं म्हणतात लांब आहे. तुम्ही नाही बरं का, जे नाही आलेले ते. भगवान शंकर म्हणतात रामकथेचं एवढं महात्म्य आहे, मी कैलास पर्वत सोडून आलो, तुम्हाला थोडं इथून येता येईना का? किती रामकथेचं महात्म्य आहे. ज्यांच्या मुखातून रामकथा ऐकण्याकरता भगवान शंकर कैलास पर्वताचा त्याग करून आले, असे महाराज आपल्याजवळ आहे. बर एकटे आले नाही तर बरोबर सतीला आणले. संग सती जगजननी भवानी. अगस्ती महाराजांनी पाहिलं साक्षात भगवान शंकर आले, आश्रमातून खाली उतरले, स्वागत केलं भगवान शंकरांचं. भगवान शंकरांनी ऋषींना नमस्कार केलाय. भगवान अगस्ती ऋषींनी सुद्धा भगवान शंकरांना नमस्कार केलाय. आश्रमामध्ये उच्च आसनावर बसवलंय भगवान शंकरांना. देवा मी आपली काय सेवा करू, कशा करता आगमन झालं? भगवान शंकर म्हटले बरेच दिवस झाले तुमच्या मुखातून रामकथा ऐकायला मिळाली नाही, म्हणून रामकथेच्या आवडीने आले. तुमच्या मुखातली रामकथा ऐकल्याशिवाय आनंदच वाटत नाही. महाराज लवकरात लवकर रामकथा सुरू करा. भगवान अगस्ती महाराज म्हणायला लागले, अहो तुम्ही आत्ताच आले, थोडासा नाश्ता घ्या, चहा घ्या, एवढ्या लांबून आले. भगवान शंकर म्हटले त्याची काहीच गरज नाही. तुमच्या मुखातलं हे कथारूपी अमृत ऐकल्यावर आम्हाला भूकही लागत नाही आणि आम्ही काय जेवाय करता येतोय का? आम्ही कशा करता आलो? रामकथे करता. लवकर लवकर रामकथा सांगा म्हटल्यानंतर मुनींनी रामकथा मुनी बर्ज बखाणी, सुनी महेश परम सुखमानी. रामकथा ऐकत असताना भगवान शंकर तल्लीन झाले. भगवान शंकरांनी ऐकली, परंतु सतीने मात्र रामकथा ऐकली. सुनी महेश म्हटले, येताना संग सती म्हटलंय, पण ऐकताना मात्र सुनी महेश. सगळेच कथा ऐकतात असं नाही बरं का. इथं बसलेले सगळे ऐकतात, पण बऱ्याच ठिकाणी असं दिसतं हसायचा प्रसंग सांगितला तर समोरचे हसत नाहीत. त्या कथाकाराला वाटतं ह्यांना हसणं आवडत नाही वाटतं, म्हणून तो रडायचा प्रसंग सांगतो. ते रडत सुद्धा नाहीत, गंभीर चेहरा करून बसलेले असतात. त्याचं दडपण सांगणाऱ्यावर येतं. आता यांना सांगावं काय? समजायचं त्यांनी कथेमध्ये हे बसलेले आहेत, पण यांचं मन मात्र कुठंतरी दुसरीकडे आहे. कथा चालू असताना सतीचं लक्ष कथेमध्ये नाही. सती हे एक उपलक्षण आहे. आपल्याला सांगायचंय, काहीतरी बोध द्यायचा आहे म्हणून सती सांगितली. कथा जर ऐकली नाही व्यवस्थित तर मग कथेमध्ये सुद्धा संशय निर्माण होतो. हे असंच का, हे तसंच का? कथेचा आनंद त्यालाच मिळतो जो कथेशी एकरूप होतो, कथेमध्ये स्वतःला विसरून जातो. कशी कथा ऐकावी? नाथ महाराजांची ओवी आहे, चुकल्या पुत्राची शुद्धी वार्ता, जेणे सादरे ऐके माता. चुकलेला मुलगा जो आहे तो कुठे भेटेल, कधी भेटेल, जशी आई कान लावून टवकारून ऐकते तशी कथा ऐकत असताना लक्षपूर्वक ऐकली पाहिजे. भगवान शंकर तल्लीन होऊन कथा ऐकतात, परंतु सती मात्र कथा ऐकत नाही. कथा न ऐकल्यामुळे सतीच्या मनामध्ये
कथा संपल्यानंतर सुद्धा संशय तसेच राहिले. भगवान शंकरांनी कथा ऐकल्यानंतर तृप्तीचा ढेकर दिला, आनंद झाला. भगवान शंकर म्हणतात, महाराज तुम्हाला या कथेच्या मोबदल्यात काय पाहिजे? महाराज असं नाही म्हटले 2 लाख द्या, 4 लाख द्या. महाराज म्हटले मला भक्ती द्या. कारण 2 लाख 4 लाख संपून जातील, भक्ती मात्र शेवटपर्यंत येणार आहे. भक्ती जीवनामध्ये खरा बदल घडवणार आहे. मला तुम्ही भक्ती द्या असं म्हटल्यानंतर आशीर्वाद दिला भगवान शंकरांनी. आणि ऋषी पूछी हरि भगती सुहाई, कही शंभु अधिकारी पायी. आणि भगवान शंकरांनी सतीला घेतलं, आपल्या विमानामध्ये बसले. अगस्त्य आश्रमावरून विमान उडालं आणि कुठं जायला लागलं? कैलास पर्वतावर. पण जात असताना पंचवटी आली आणि तिथे नेमका भगवान प्रभू रामचंद्रांचा अवतार आणि सीतेचं हरण झालेलं होतं. ते अवसर भंजन महिभारा, हरि रघुवंश लीन अवतारा. पिता बचन त्यजी राजू दासी, दंडक बन विचरत अविनाशी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. रावण मरण मनुज कर जाचा, प्रभु विधि बचन कीन चहसाचा. श्री राम जय राम जय राम. श्री राम जय राम जय राम. नेमका प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला. प्रभू रामचंद्र पंचवटीमध्ये असताना सीतामाईचं हरण झालं आणि प्रभू रामचंद्र वियोगामध्ये, सीतामातेच्या विराहामध्ये मोठ्या मोठ्याने झाडा झुडपांना विचारत होते, हे सीते, हे सीते, हे सीते. पशु पक्ष्यांना विचारत होते, तुम्ही आमची सीता पाहिली काय? पाहिली का सीता असं विचारल्यानंतर भगवान परमात्म्याचा अवतार झालाय. भगवंताची ही लीला चालली. सोबत लक्ष्मण जी आहेत, झाडा झुडपांना प्रभू मिठ्या मारतात. हे पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी भगवान शंकरांनी हात जोडले आणि भगवान परमात्म्याचं आपल्याला दर्शन झालं म्हणून आनंद व्यक्त केला. तोच वाजवा ना, पहिला वाजवला वाजव ना, मग बदलायचं नाही. भगवान प्रभू रामचंद्रांना नमस्कार केला. कथा अशी ऐकावी की कथा ऐकल्यानंतर आपल्याला जाता जाता देवाचं दर्शन व्हावं, अशी कथा भगवान शंकरांनी ऐकली की ऐकल्याबरोबर लगेच सगुण परमात्मा दिसला. पिता बचन त्यजी राजू उदासी, दंडक बन बिचरत अविनाशी. तेहि अवसर भंजन महिभारा, हरि रघुवंश लीन अवतारा. प्रभू हाका मारतात, परंतु भगवान शंकर मात्र हात जोडतात आणि हात जोडून जय सच्चिदानंद असं म्हणतात.
जय सच्चिदानंद जग पावन, असं कही चले हु मनोजन सावन, चले जात शिव सती समेता, पुनि पुनि पुलकत कृपा निकेता। हे राम प्रभू, हे श्रीराम प्रभू असं म्हणून भगवान शंकर पुलकित झाले, कंठ सद्गदित झाला, पुन्हा पुन्हा नमस्कार करतात, पुन्हा पुन्हा हे श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम असं म्हणतात। आणि सतीने हे पाहिल्यानंतर सतीला असं वाटायला लागलं, भगवान शंकर आपले स्वामी कोणाला नमस्कार करतात? सतीसो दशा संबुकै देखी, वर उपजा संदेहु विशेषी। संदेह निर्माण झाला, तर्क कुतर्क करायला लागली सती। भगवान शंकर ज्यांना नमस्कार करतात हे कोण आहेत? भगवान शंकरांना म्हणायला लागले, देवा तुम्ही ज्यांना आता नमस्कार केला हे कोण आहे? तो सती तू ओळखलं नाही? सच्चिदानंद मी म्हटलं, अगं साक्षात परब्रह्मच मनुष्य रूपाने अवतीर्ण झालेला आहे। रावणाला असा शाप आहे की मनुष्याच्या हातून तुला मृत्यू आहे, म्हणून भगवान परमात्मा प्रगट झालेले आहेत रावणाला मारण्याकरता। सती सती लवकर तू सुद्धा देवाला नमस्कार कर। पण सती म्हणायला लागली, मी नमस्कार करणार नाही, कारण तुम्ही म्हणता सगळ्या देवांचा देव आहे आणि तो तर झाडा झुडपांना विचारतोय सीता कुठे म्हणून। देव असा असतो का? देवाचं वर्णन मी ऐकलंय, न सांगता तुम्हा कळो येते अंतर। देवाला काही सांगावं लागत नाही, देवाला सगळं कळतं। आणि तुमचा हा देव तर कोणाला विचारतोय? झाडाला आणि झुडपाला सीता। हा जर खरा देव असता तर याला सीता कळाली असती, कोणी नेली ती? म्हणून मला त्या ठिकाणी संशय निर्माण झालाय। भगवान शंकर म्हणतात, अगं सती, ही भगवान परमात्म्याची लीला चालू आहे। आणि देव लीला अवतार जेव्हा धारण करत असतो तेव्हा आपल्या भक्तांच्या साठी असं सगळं काही करत असतो। मी माझ्या भक्तावर किती प्रेम करतो हे दाखवण्याकरता देव तसं करतात। माझ्यावर विश्वास ठेव, तू असं त्या ठिकाणी विनाकारण संशय घेऊ नकोस। हे कोण आहेत तुला सांगतो, प्रभू रामचंद्र भगवान की जय। मुनि धीर जोगी सिद्ध संतत, विमल मन जही ध्यावही, कही नेति निगम पुराण आगम, जासु कीरति गावही, सोहि राम व्यापक ब्रह्म भुवन, निकाय पति माया धनी, अवतरे अपने भगत हित, निज तंत्र नित रघुकुल मणि। आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी आचे, जे का निज ध्येय योगी आचे, जे
लोकांना निराकार देव कळतो पण साकार देव कळत, काही लोकांना साकार देव कळतो पण निराकार देव कळत, काही फक्त साकारच मानतात निराकार मानत, एक तूही निराकार नाही असं नाही बरं का. देव निराकार आहे पण देव साकार सुद्धा. जर निराकारात देव आहे तर साकारात कोण आहे? तुकाराम महाराज म्हणतात अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नोहे. पण पहिल्यापासून हे वाद चालत आलेत बर का, साकार आणि निराकार, निर्गुण रे. एक पंथ असा आहे की तो फक्त निराकारच मानतो, काही पंथ असे आहेत ते फक्त साकारच मानतात, निराकार मानतच नाही. एका गावामध्ये असे दोन्ही पंथाचे लोक होते. एक होता साकार मानणारा आणि दुसरा होता, आणि द्वैत आलं की भांडणं सुरू झालीच समजायचं. ते म्हटले आमचा साकार श्रेष्ठ, दुसरे म्हटले आमचा निराकार श्रेष्ठ. ते म्हटले सभा बोलवा आणि शास्त्रार्थ करा, सिद्ध करून दाखवायचं साकार श्रेष्ठ का निराकार श्रेष्ठ. निराकार श्रेष्ठ म्हणणारे त्यांनी मोठे मोठे पंडित बोलवले. मोठ्या स्टेजवर पंडित येऊन बसले. आता साकार श्रेष्ठ म्हणणारे त्याचा काही पंडित कोणी आलाच नाही. तो पुजारी घाबरला. तो म्हटला आपण आपल्या देवालाच घेऊन जाऊ. तो मूर्तीच घेऊन आला. ते म्हटले साकार श्रेष्ठ का निराकार श्रेष्ठ आपण ठरवायचं म्हणे. तुम्ही तुमच्या निराकाराने मला मारा, मी माझ्या साकाराने तुम्हाला मारतो. घेतली मूर्तींचे बदडायला लागला सगळ्याला. साकार श्रेष्ठ का निराकार श्रेष्ठ? बाबा साकार निराकार दोन्ही परमात्मा आहे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण म्हणो सगुण निर्गुण एक गोविंद रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. आपल्या संतांनी आपल्याला सगुण निर्गुण एक सांगितलंय. सगुण निर्गुणाचा ठाव विठे पाव धरिले. आपल्याकडे निराकाराची उपासना आहे आणि साकाराची सुद्धा काय आहे? विरोध नाही. जोपर्यंत विरोध आहे, आग्रह आहे, तोपर्यंत ज्ञान पूर्ण नाही. एक म्हणायला लागला मला ज्ञान झालंय, मी सगुणाची पूजा करणार नाही. अजून त्याला ज्ञान झालं? अरे बाबा ज्ञानाच्या बाहेर सगुण आहे का? एक म्हणायला लागला मला ज्ञान झालं, मी फक्त निराकाराची उपासना करतो. अरे बाबा निराकार हा सुद्धा काय आहे? आकारच आहे. निर्गुणी पावले सगुणी भजता, निर्गुणी पावले सगुणी भजता, विकल्प धरिता जुहा झडे, विकल्प धरिता जुहा झडे, हरि गाता परिचिंता, हरि गाता परिचिंता. सतीला मात्र संशय निर्माण झाला. सती म्हणते हे ब्रह्म कसं काय? भगवान शंकर म्हटले मी तुला समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केलाय पण तू माझा ऐकत नाही. मग आता तुझा काय विचार आहे? ती म्हटली मी परीक्षा घेतल्याशिवाय मानणार. मोठ्याने सांगितल्यानंतर माणसाने ऐकलं पाहिजे. भगवान शंकरांसारखे सांगणारे गुरु भेटले पण कथा नीट न ऐकल्यामुळे संशय निर्माण.
झाला तर होऊ द्या, परंतु आता तरी कमीत कमी भगवान शंकरांचं ऐकलं पाहिजे. जेव्हा मोठ्याचं मनुष्य ऐकायचं सोडून देतो तेव्हा त्याच्या अधोगतीला सुरुवात होते. दीप निर्वाण गंधंच सुहृद्वाक्यंच अरुंधतीम न पश्यन्ति न शृण्वन्ति न जिघ्रन्ति गतायुषः. पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये दिवे असायचे तेलाचे. दिव्याच्या तेलाचा दिवा घरात लावलेला असायचा आणि तो दिवा विझला की एक प्रकारचा सुगंध येतो. आणि ज्याला तो सुगंध येत नाही समजायचं त्याचं मरण जवळ आलंय. पण मरण जवळ आलंय हे सांगणारी सूचना पूर्वी घरामध्ये होती, पण आता ती गेली. जेव्हा अरुंधतीचा तारा दिसायचा नष्ट होतो, बंद होतो, समजायचं आपलं मरण जवळ आलंय. आणि जेव्हा मनुष्य मोठ्यांचं ऐकायचं त्या ठिकाणी बंद करतो, समजायचं त्याच्या अधोगती जवळ आली. आतापर्यंत सतीला आपण भरपूर सांगितलं, सतीने आपलं कधी डावललं नाही, परंतु आता मात्र सती ऐकत नाही. काय करायचं? होय ही रसोई जो राम रची राखा, को करी तर्क बडा वैसाखा. अस कही लगे जपन हरिनामा, गई सती जह प्रभु सुखधामा. भगवान शंकर म्हटले, सती तुझी काय इच्छा आहे? ती म्हटली, मला परीक्षा घ्यायची. देवाची परीक्षा खरं तर आपण घेऊ, आपण देवाच्या परीक्षेत पास व्हावं. पण काय काय लोक देवाची सुद्धा काय घेतात? देवाने आपली परीक्षा घ्यावी, आपण त्याच्यात उत्तीर्ण व्हावं, परंतु समजून सांगून जेव्हा मनुष्य ऐकत नाही तेव्हा मनुष्याने काय करावं? भगवान शंकरांनी एक सूत्र दिलंय, होई ही सोई जो राम रची राखा. माणसाने शेवटी भगवंताच्या इच्छेवर सगळं सोडून द्यावं. प्रयत्न माणसाने अवश्य करावे, पण प्रयत्न करून जर एखादा मनुष्य ऐकत नसेल, एखादी गोष्ट जर घडत असेल, तर समजायचं ही आता देवाची इच्छा. दुःख करत बसू नये. देवाच्या इच्छेत जर आपण इच्छा मिळवली तर माणसाच्या जीवनात जास्त दुःख होत नाही. का जीवनामध्ये दुःख होतं? माणसाला असं वाटतं सगळंच आपल्या मनाच्या सारखं झालं पाहिजे आणि सगळ्यांनीच आपल्या मनाप्रमाणे वागलं पाहिजे. ज्याला असं वाटतं तोच मनुष्य सगळ्यात जास्त दुःखी. प्रयत्न करा, समजवण्याचा प्रयत्न करा, सांगण्याचा प्रयत्न करा, पण सगळे आपल्या मनासारखं कधी वागणार आणि सगळंच आपल्या मनासारखं होणार आणि सगळं आपल्या मनासारखं झालं तर आपण देवाला मानणार. देवानी सूत्र आपल्या हातात ठेवलंय. म्हणून महाराजांनी आपल्याला सूत्र दिलं, ठेविले अनंते तैसेची रहावे. पण हे कधी? प्रयत्न केल्यावर बरं का. नाही तर काहीच काम करायचं नाही, काहीच व्यवहार करायचा नाही आणि म्हणायचं आम्हाला जसा देव ठेवेल तसं ठेवेल. तसं नाही. काय काय लोक साधू संतांच्या सुद्धा प्रमाणाचा दुरुपयोग करतात. का हो तुम्ही आले नाही कथेला? तुकाराम महाराजांनी सांगितलंय की नाही, ठाईचे वैसोनी, म्हणून आम्ही घरीच बसलो होतो. चुकीचं आहे हे. असं तुकाराम महाराजांनी ह्याच्याकरता सांगितलं नाही. भगवान शंकर म्हणतात, आज माझं सती ऐकत नाही, काय करायचं? कशाला दुःख करत बसायचं? आपण दुसऱ्यासाठी दुःख करत बसायचं. प्रयत्न जरूर करायचा. आपलं समाधान आपण ठेवायचं. आपलं नामस्मरण चिंतन आपण करायचं. पण भगवान शंकर नामस्मरण करतात, चिंतन करतात. सर्वात मोठं औषध आहे. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, नको खेद करू. भगवान शंकर म्हटले, या वडाच्या झाडाखाली मी बसतो, तू जाण परीक्षा घेऊन ये. सती, वडाचं झाड म्हणजे विश्वासाचं प्रतीक आहे. भगवान म्हणतात, मी विश्वासातच बसतो, तू अरण्यात जा, म्हणजे संशयात जा. अरण्य म्हणजे संशय. अरण्यामध्ये सती आली आणि सतीने सीतेचा वेश धारण केला.
आणि जिथे प्रभुराम हे सीते म्हणत होते त्यांच्या समोर जाऊन उभी राहिली. तिला असं वाटलं आपल्याला पाहिलं की येतील आणि लगेच म्हणतील अगं सीते तू इथे होतीस काय, मी तुला किती शोधतोय. पण भगवान प्रभू रामचंद्रांनी पाहिलं जिकडे सती उभी राहिली तिच्या विरुद्ध दिशेला तोंड केलं आणि हे सीते सुरू केलं. आता ही सती सुद्धा मायाच आहे, तिने तिकडे विरुद्ध दिशेला उभी राहून लगेच दाखवलं. तिथे भगवान परमात्म्याने पाहिलं की दुसरीकडे तोंड केलं, तिसरीकडे तोंड केलं. सती पुढे जाऊन एकदम उभी राहिली. लक्ष्मण महाराजांच्या मनामध्ये संशय निर्माण होतो की भगवान प्रभू रामचंद्र सीतामातेला ओळखत का नाही. भावार्थ रामायणात तर असं लिहिलंय की भगवान परमात्मा रागवले लक्ष्मण महाराज, तुला काय कळतं का, मला कशाला सांगतोस, मला माहिती आहे कोण आहे. शेवटी सती समोर येऊन उभी राहिल्यानंतर भगवान परमात्म्याने हात जोडले. जोरी पानी प्रभु की न प्रणामू, पिता समेत लीन निज नामू, कहे बहोरी कहा वृष केतु, बिपिन अकेली फिरई के ही हेतु. हात जोडला. मी दशरथ नंदन राम आपल्याला आई वंदन करतो. हे आई तू का आई, तू का तू का का आई, आई तू का, एकटी तूच का आलीस. प्रभू शंकर कुठे आहेत, भगवान शंकर कुठे आहेत, तू का आलीस, तू का आई असं म्हटलं म्हणून तिचं नाव काय झालं, तू का आई. दंडकारण्यामध्ये जी प्रसिद्ध झाली ती आहे पार्वतीच, आहे सतीच, पण तिचं नाव काय पडलं असं नाथ महाराजांनी लिहिले भावार्थ रामायण बरं का, तुलसी रामायणात नाही. नाथ महाराज म्हणतात म्हणून तिचं नाव एक तुकाई पडलं. भगवान शंकर कुठे आहेत असं म्हटल्यानंतर आपल्याला प्रभूंनी ओळखलं, आपलं भांडं उघडं पडलं. म्हणून त्या ठिकाणी वाईट वाटलं आणि सतीमाता एकदम खाली बसल्या आणि उठून उभ्या राहिल्यानंतर पाहतात पण जिकडं पाहिल तिकडे भगवान प्रभू रामचंद्र दिसायला. भगवान प्रभू रामचंद्र व्यापक आहेत आणि आपण त्या प्रभू रामचंद्रांनाच ओळखलं नाही, भगवान शंकरांचं ऐकलं नाही, म्हणून दुःख झालं. नाथ महाराजांनी तर असं लिहिलंय की हात जोडले, मला तुम्ही ज्ञान सांगा. पश्चाताप झाला होता आणि म्हणून भगवान प्रभू रामचंद्र त्या सतीला ज्ञान सांगतात. उमे ऐके सावधान पूर्वी हे जे ऋषी जन, माझी प्राप्ती लागोण केले अनुष्ठान निष्कामे, एकते वृक्ष होनी तिष्ठत, एकते झाले पर्वत, एकते तृणपाषाण होत, मी तेथे स्वये धावे. सती मी जे हाका मारत होतो, मी जे मिठ्या मारत होतो, ही काही झाडं नाहीत. पूर्वीचे ऋषी मुनी माझा संग मिळावा म्हणून या दंडकारण्यामध्ये झाडं झालेले आहेत, झुडपं झालेली आहेत आणि मी यांना मिठ्या मारत होतो म्हणून ऋषींना मिठ्या मारत होतो. हे तुला कळालं नाही म्हणून तू माझ्यावर काय घेतला, संशय घेतला. असं हे तुझं संशय घेणं चांगलं नाही. तो भगवान शंकरांना शरण जा. भगवान शंकर तुला माझ्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान करून देतील. सती परत आली आणि आल्यानंतर भगवान शंकर बसलेले होते. बसलेले असताना सतीने हात जोडले आणि विचारलं भगवान शंकरांनी, झालं का तुमचं परीक्षा घेणं. ती म्हटली मी परीक्षा नाही घेतली, मी त्या ठिकाणी भगवान शंकरांना, भगवान प्रभू रामचंद्रांना तुमच्यासारखंच नमस्कार केला आणि परत आली. म्हणजे काय बोलली. आता भगवान शंकरांना कळत नाही का, भगवान शंकर म्हटले नाही तू खोटं बोलते म्हणून. भगवान शंकर म्हटले काय हरकत नाही. प्रभु रामचंद्र भगवान की, सती समुझी रघुबीर प्रभाऊ, भय बस शिवसन की न दुराऊ, कछुन परीक्षा लीन गोसाई, कीन प्रणाम तुम्हारी ही न्यायी. मनुष्य एक खोटं लपवण्याकरता दुसऱ्या खोट्याचा काय करतो, अंगीकार करतो. हो, ते मुरारी बापूंनी गोष्ट सांगितली. प्रवासामध्ये वडील मुलाला घेऊन चाललेले होते रेल्वेमध्ये आणि मुलाचं वय जवळजवळ 15 वर्षाचं होतं, पण त्याचं वडिलांनी मुद्दाम अर्ध तिकीट काढलं आणि मुलाला सांगितलं जर विचारलं कोणी तर किती सांगायचं, अर्धच सांगायचं. करतात असं लोक.
एसटीचा पास मिळण्यासाठी सुद्धा आपलं वय बदलून घेतात. आता प्रवास सुरू झाल्यानंतर तो जो मुलगा होता, त्या गाडीमध्ये येणारे जे लोक असतात, काही घेऊन येणारे, खेळणी घेऊन येणारे असतात, खाऊ घेऊन येणारे, ते खाऊ दिसला की ती पोरगा मागायचं, बाबा खाऊ. खाऊ म्हटलं की वडील म्हणायचे आपल्याकडे पैसे नाहीत. तो मुलगा म्हणायचा, बाबा देता का सांगू लोकांना? सांगू म्हटलं की वडील त्याला घेऊन द्यायचे. शेवटपर्यंत त्या मुलाने 4 पट पैसे वसूल केले. म्हणून एक खोटं बोलण्याकरता मनुष्य काय करतो? डबल खोटं बोलतो. भगवान शंकरांसारखे सर्वज्ञ असताना भगवान शंकर म्हटले, आता सतीने आपल्याबरोबरच खोटं बोलायला सुरुवात केली, हे चांगलं नाही. सतीने सीतेचा वेश धारण केला. सीता ही आपली आई आहे. आता सतीबरोबर आपल्याला सतीसारखं वागता येणार नाही, पण सांगितलं नाही, फक्त मनातल्या मनात निर्णय केला आणि त्या ठिकाणी सतीबरोबरच राहायला लागले. बाहेरून सर्व व्यवहार जसाच्या तसाच, परंतु त्या ठिकाणी मनातून मात्र अलिप्त राहायला लागले. तुलसीदास महाराजांनी फार सुंदर दृष्टांत दिलाय. पाणी आणि दूध एकत्र जर आले तर पाणी सुद्धा दुधाच्या भावाने विकतं, पण त्याच्यात जर विरजन पडलं, पाणी एका बाजूला दूध एका बाजूला, आंबट चिंबट होऊन जातं. तसं प्रेमात जर विरजन पडलं तर असा प्रकार होऊन जातो. कैलास पर्वतावर आले आणि भगवान शंकर जे आहे ते नामस्मरण करायला लागले. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम ऐका. श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय बोला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. टाळी, फक्त टाळी. माझ्या टाळीकडे बघा. सगळ्यांची टाळी ऐकू आली पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम,
ते नामस्मरण करत बसले. घरामध्ये जर असं काय झालं तर काय करावं? भांडणाने भांडण काय राहतं? वाढत राहतं. द्वेषाने द्वेष वाढत राहतो. नामस्मरण चिंतन करत राहावं. आणि भगवान शंकरांनी सतीला भगवंताची कथा सांगायला सुरुवात केली. सुंदर अशा कथा भगवान शंकर सांगतात. लगे कहन हरि कथा रसाला, दक्ष प्रजेश भये तेहि काला. सतीच्याही मनामध्ये काही वाईट वाटू नये म्हणून सतीला कथा सांगत असताना सती कथेमध्ये बसली आणि भगवान शंकर सतीला कथा सांगतात. पण त्याच वेळेस एक घटना अशी घडली. दक्ष प्रजापतीला प्रजापतींनी अध्यक्ष बनवलं. ब्रह्मदेवाने. आणि मोठं पद प्राप्त झालं म्हणून दक्ष प्रजापतीला अभिमान निर्माण झाला. तुलसीदास म्हणतात, बड बड अधिकार दक्ष जब पावा, अति अभिमान हृदय तव आवा. नहीं को अस जन्मा जग माही, प्रभुता पायी जाई मद नाही. असं जगामध्ये कोणी जन्मालाच आलं नाही, श्रेष्ठता प्राप्त झाली आणि त्याला अभिमान निर्माण झाला. अभिमान निर्माण होतो विद्वत्तेचा, रूपाचा, गुणाचा, सत्तेचा, संपत्तीचा, पदाचा. जर भगवत भक्त असेल तरच तो सुटेल, खरा भक्त असेल तरच तो सुटेल. दक्ष प्रजापतीला त्या ठिकाणी प्रजापतीचा अध्यक्ष बनवल्यानंतर मात्र दक्ष प्रजापती अभिमानाने फुलून गेले. फार मोठा विजय उत्सव साजरा केला आणि त्या विजय उत्सवामध्ये सगळे ऋषी मुनी देव देवता आले. आणि त्या सभेमध्ये सगळे बसलेले असताना दक्ष प्रजापती आले. मोठी व्यक्ती आल्यानंतर लगेच आपण उठून उभं राहिलं पाहिजे म्हणून सगळ्यांनी उठून नमस्कार केला. दोन लोक उठली नाहीत. त्याच्यामध्ये एक होते भगवान शंकर आणि ब्रह्मदेव. दक्ष प्रजापतीने पाहिलं, सगळे लोक मला नमस्कार करतात, दोन लोक करत नाहीत. ज्याला मान घ्यायची सवय लागलेली असते तो पाहतो कोणी दिला आणि कोणी नाही दिला. दिला ते लक्षात राहत नाही, नाही दिला तेवढं मात्र लक्षात ठेवतो. तुकाराम महाराज म्हणतात, मान इच्छितो अपमान पावे, रडोनिया मान कोण मागायाचे भूषण. अन्न मान धन हे तो मानामान किती तुझ्या शुल्लका संपत्ती. पण या दक्ष प्रजापतीला मान पाहिजे होता आणि तो मिळाला नाही. ब्रह्मदेवाने नाही दिला त्याच्याबद्दल काही वाटलं नाही, पण भगवान शंकर उठले नाहीत म्हणून राग आला. आपल्या जावयाने आपला अपमान केला असं वाटलं. मानी मनुष्य असतो, अभिमानी मनुष्य असतो, त्याला पाहिलं तरी अपमान वाटतो. माझ्या समोरून गेले आणि माझ्याबरोबर बोलले नाही आणि मुद्दाम बोलले नाही असं म्हणतो. एखाद्या माणसाच्या मनात दुराग्रह असला की तो कुठं काय काढील काय सांगता येत नाही. एवढ्या सगळ्या सभेमध्ये मुद्दाम याने माझा अपमान केला म्हणून सभेमध्ये रागाने लाल लाल झाले. झाली क्रोधा सवे भेटी, तोंडा वाटे नरक लोटी. शिव्या द्यायला सुरुवात केली. ऐका सगळ्यांनी, या सगळ्या सभेमध्ये एक असभ्य मनुष्य बसलाय, पहा त्याच्याकडे. अमंगल वेश, गळ्यामध्ये सर्प, मुंडमाळा, स्मशानात वास करतात. माझी सुंदर कन्या सती मी यांना दिली. सगळी निंदा चालू आहे, पण भगवान शंकरांनी हो केलं नाही का, चूक केलं नाही. निंदा करत असतानाही सुद्धा भगवान शंकरांचं ध्यान चाललंय, चिंतन चाललंय. निंदा करत असेल तर माझ्या शरीराची निंदा करतोय. शरीर हे निंदनीयच आहे. आणि आत्म्याची जर निंदा करत असेल तर आत्मा सगळ्यांचा एकच आहे. शरीरम यदि निंदंती सहाय्य असते मम जना,
आत्मानम यदि निंदंती निंदंती स्वयमेव, ते स्वतःचीच निंदा करतात. काही महात्म्यांचं त्या ठिकाणी दर्शन असतं, ते म्हणतात निंदा करत असेल ना, हे शरीर निंदनीयच आहे, जाऊ द्या. लक्ष दिलं नाही, पण काही काही लोकांना जर आपण लक्ष दिलं नाही तर जास्त चेव चढतो, लक्षही द्यावं लागतं. खूप बोलायला लागला, भगवान नंदिकेश्वराला राग आला, नंदिकेश्वरांनी शाप दिला, दक्ष आता इथून पुढे बोलू नकोस, जन्मांध हो, त्या ठिकाणी विषयांध होशील, मी करतोयस, तुला बोकडाचं मस्तक लागेल. भगवान शंकर आपले सरळ उठले होते आणि कैलास पर्वतावर आले होते. आणि कैलास पर्वतावर नेमकी अशी परिस्थिती निर्माण झाली होती, त्या कैलास पर्वतावर सतीला कथा सांगत असताना दक्ष प्रजापतीने मुद्दाम परत भगवान शंकराचा अपमान करण्याकरता यज्ञ केला. सगळ्या लोकांना बोलवलं, मुद्दाम भगवान शंकरांना बोलवलं अपमान करण्याकरता. सती कथा ऐकत असताना सतीचं लक्ष मात्र सारखं त्या मोबाईलकडे होतं. ती मिस कॉल बघत होती, कोणाचा कोणाची आली म्हणून. भगवान शंकर म्हणायला लागले, मी एवढे तुला कथा सांगतोय आणि तुझं मात्र लक्ष माझ्याकडे नाही. ते म्हटल्यावर बरेचसे मिस कॉल झाले, कदाचित माझ्या सासरून माहेरून मिस कॉल आलेला. विमानं चालली होती कैलास पर्वतावर, विमानाच्या आवाजाकडे तिचं लक्ष असायचं. ती म्हटली, कशाची विमानं, काय गडबड आहे? भगवान शंकर म्हटले, जाऊन बघून ये, एक तर कथेत तरी बस, नाही तर बाहेर तरी जाऊन ये, विचारून ये काय चाललंय. थांबवली कथा, सती बाहेर गेली आणि विमानं थांबवली. म्हटली, कुठं चालली? तर लोक सुद्धा असे होते की मुद्दाम कैलास पर्वतावरून विमान येत होते. त्यांना माहिती आहे यांना आमंत्रण नाही. भांडणं कशी लावायची काय काय लोकांना चांगलं कर. तुला माहिती नाही का सती? नाही. अगं तुझ्या वडिलांच्या घरी किती मोठा यज्ञ, किती लोक आले, काय थाट, आम्ही सगळे चाललो, तू आपली इथंच. सती धावत पळत आली, भगवान शंकरांना म्हणायला लागली, अहो माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आणि आपण इथंच. सती, आपल्याला जाता येणार नाही. का? आपल्याला निमंत्रण नाही. सती म्हणायला लागली, वडिलांच्या घरी कुठं निमंत्रण लागतं का? तुझं म्हणणं बरोबर आहे, पण वडिलांच्या मनात आपल्याविषयी प्रेम असेल, जिथे गेल्यानंतर त्यांच्या कपाळाला जर आट्या पडत असतील तर अशांच्या घरी जाणं योग्य. कशाला सती अपमान करून घ्यायचा? अहो माझ्या वडिलांच्या बद्दल असं का बोलता? सती, आतापर्यंत तुला एक गोष्ट सांगितली नव्हती, पण आता सांगण्याची वेळ आणली म्हणून सांगतो. पूर्वी असं घडलं होतं, एका सभेमध्ये तुझे वडील आले, मी उठलो नाही म्हणून त्यांनी मला काय दिले, तरी मी तुला सांगितलं नाही. माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल काही द्वेष नाही, पण हे बघ त्यांच्या मनात मात्र आपल्याबद्दल, त्यांनी आपल्याला मुद्दाम बोलवलेलं, कशाला जायचं? तो का म्हणे, जया संकोच दर्शने तया ठाया जाणे अनुचित. तया ठाया जाणे अनुचित. पण एकदा का माणसाच्या मनात दुराग्रह बसला की मनुष्य दुसऱ्याचं ऐकलं नाही. तुम्हाला नसलं यायचं तर नका, मी जाते. भगवान शंकर म्हटले, खुशाल जा. गेली, अपमान झाला. तो अपमान सतीला सहन झाला नाही, म्हणून सतीने त्या ठिकाणी यज्ञामध्येच आपलं शरीर समर्पित केलं. आणि मरत असताना, जीव देत असताना, त्या ठिकाणी शरीर संपत असताना सतीने भगवान शंकराचं ध्यान केलं. आणि पुन्हा पुन्हा, सती मरत हरिसनवर मागा, जन्म जन्म शिवपद अनुरागा, तेही कारण हिमगिरी गृह जाई, जनमी पार्वती तनुपाई. तीच सती पुढच्या जन्मामध्ये पार्वती होऊन हिमालयाच्या पोटी जन्माला आली. तर हिमालयाच्या पोटी आल्यानंतर आता मात्र ती पार्वती झाली म्हणून आनंदी आहे. जब ते उमा शैल गृह जाई, सकल सिद्धि संपत्ति तह छाई, जहतह मुनि न स्वाश्रम कीने, उचित बास हिम भूदर दीने. पार्वती साक्षात अंबिका माता जगदंबा जन्माला आल्यामुळे संपूर्ण हिमालयावर सगळ्या संपत्ती आल्या, रत्न वाहू लागली. सगळे ऋषी मुनी त्या हिमालयावर आले, आश्रम केले. पार्वती मोठी झाली आणि एक दिवशी
नारद महर्षी आले. नारद महर्षींना नमस्कार केल्यानंतर पार्वतीची आई जी मैना होती तिने सांगितलं, माझी सुलक्षण असलेली कुमारी आहे, तिचं काही लक्षण सांगा. नारद महर्षी म्हटले, बाकी तुमचं लक्षण मी सांगत नाही, हिचा जो पती आहे तो योगी असेल, जटाधारी असेल, नग्न असेल आणि अमंगल वेश धारण करणार असेल. मैना म्हणायला लागली, नारद महर्षी दक्षिणा कमी पडत असेल तर जास्त घ्या, पण अशी चुकीची पत्रिका सांगू, थोडी पत्रिका बदलून द्या. नारद महर्षी म्हणायला लागले, मी काय कलियुगातला ब्राह्मण आहे का पत्रिका बदलून द्यायला पैसे घेऊन? सगळे नाही बरं का, असे काही लोक करतात असं. अगं जे तिच्या हातावर लिहिलंय तेच मी तुला सांगितलंय. ती म्हणायला लागली, महाराज तुम्हाला सगळं कळतं, जरी दोष असला पत्रिकेमध्ये तरी त्याला काहीतरी उपाय असतोच. उपाय काय ते मला सांग. म्हटले, हे सगळे तुला दोष सांगितले हे सगळे भगवान शंकरांच्या जवळ आहे. तुझ्या मुलीने भगवान शंकरांची जर आराधना केली तर भगवान शंकर प्राप्त होते. काही गोष्टी जरी अमंगल असल्या तरी सुद्धा त्या मंगल होऊन जातात. उष्ट अमंगल का मंगल हो? उष्ट खाणं मंगल का अमंगल? उष्ट काय आहे? अमंगल आहे. तामस भोजनात आलं. पण आपण दूध पितो का नाही? दूध काय आहे? दूध काढण्याकरता शेतकरी अगोदर कोणाला सोडतात? आणि वासरू ते दूध पितं. गाईचं दूध काय होऊन जातं? पण त्याला कोणी उष्ट म्हणतं का? पाहे पा दूध पवित्र आणि गोड. पवित्र आहे. मध काय? मध मध काय? उष्ट आहे का नाही? मधमाशी गोळा करून आणते आणि त्या पोळ्याजवळ आल्यानंतर काय करते माहितीये का? आतलं बाहेर काढते तोंडातून. पण त्याला कोणी उष्ट म्हणतं का? काही गोष्टी जरी अमंगल असल्या तरी सुद्धा त्या मंगल आहेत. हाड मंगल का अमंगल? असती अमंगल. पण देवाजवळ एक हाड असतं, शंख त्याचं नाव. चांबड मंगल का अमंगल? पण देवाजवळ एक चांबड असतं, पकवाच. कुठेही जातो. बरं जाऊ द्या, प्रेताच्या अंगावरचा कपडा मंगल का अमंगल? रेशमाचं कापड ते प्रेताच्या अंगावरचा कपडा आहे बरं का. ते किडा आपल्या भोवती कापड तयार करतो, रेशीम तयार करतो ना, आत मरून जातो. ते प्रेतच आहे. काय मंगल आणि काय अमंगल? ज्याचा देवाशी संबंध आला ते सगळं मंगल. पवित्र सोवळी पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव देव ज्यांचा आवडता देव. अपवित्र वस्तू जरी असेल तरी सुद्धा पवित्र होऊन जाते. पवित्र तो एक, पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ.
आपल्याला जर आपण पवित्र व्हावं असं वाटत असेल तर आपण देवाशी संबंध जोडा. येन केन प्रकाराने देवाचं नाव मुखात आलं की तो पवित्र होऊन जातो. तुला जर असं वाटत असेल हे महिने पार्वतीचं जर भलं व्हावं, कल्याण व्हावं, तर तू भगवान शंकराची आराधना तिला करायला सांग. भगवंताशी विवाह झाला की त्या ठिकाणी सगळं अमंगल नष्ट होईल. तप करावं लागेल. तप करण्याचा उपदेश पार्वतीला केल्याबरोबर साक्षात पार्वती मातेने हिमालयावर जाऊन तप केलं. संबत सहस मूल फल खाये, सागु खाय सत वर्ष गवाये, कछु दिन भोजन बारी बतासा, किए कठिन कछु दिन उपवासा, बेल पाती मही परई सुखाई, तिन्ही सहत सम्मत सोई खाई, पुनि परिहरे सुखाय उपरणा, उमहिना मतब भयऊ अपर्णा. अपर्णा नाव प्राप्त झालं. एवढं तिने तप केलं की फक्त पानं खाऊन तपश्चर्या केली म्हणून काही दिवसांनी पानं खायची सोडली म्हणून तिचं नाव अपर्णा पडलं. आकाशवाणी झाली, हे पार्वती तुझं तप भयंकर आहे, साक्षात भगवान शंकर तुला भेट देते. तप करून परत आली पार्वती माता. इकडे कैलास पर्वतावर भगवान प्रभू रामचंद्र भगवान शंकरांच्या समोर प्रगट झाले. प्रगटे राम कृतज्ञ कुपाला, रूपशील निधी तेज विशाला, बहु प्रकार शंकर ही सराहा, तुम बिन अस बतुको निर्वाहा. भगवान प्रभू रामचंद्र म्हटले भगवान शंकरांना, महादेव आपल्याशिवाय असं व्रत नियम कोणी करू शकत नाही, पण आता थोडंसं व्रत सोडा. पार्वती तिकडे तपश्चर्या करते, पार्वती बरोबर काय करा, विवाह करा. भगवान शंकर म्हटले, देवा माझं व्रत तुमच्यापेक्षा श्रेष्ठ नाही. व्रत नियम हे देवापेक्षा श्रेष्ठ नाही बरं का. देवाला प्राधान्य असलं पाहिजे. भगवान शंकरांनी त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रांची आज्ञा शिरसावंद्य मानली. त्याच वेळेस तारकासूर नावाचा असुर त्या ठिकाणी सर्व देवांना त्रास देत होता. ब्रह्मदेवाने सांगितलं भगवान शंकरांचा मुलगाच याला मारू शकतो. पण भगवान शंकर तर आता त्या ठिकाणी तपश्चर्येला बसलेले आहेत, आपलं ऐकतील कसं म्हणून कामदेवाला पाठवलं. भगवान शंकरांनी कामदेवाला जाळूनच टाकलं. तिसरा नेत्र उघडला आणि कामदेवाला जाळलं. म्हणून जो कोणी भगवान शंकराचं ध्यान करतो, वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध. जसं वस्तीवर राहणारा एखादा शेतकरी असतो, आपण त्याच्या वस्तीवर गेलं की पहिले काय धावत येतात, कुत्रे. हाणलं का आणखीन जास्त अंगावर येतात. कोण? पण जर आपण त्यांना हाका मारली, ओ भाऊसाहेब तुमचे कुत्रे, त्यांनी नुसतं म्हटलं बंड्या, कुत्र लगेच पळत जात. तसं काम क्रोध हे देवाचे कोण आहेत. आपण हाकलले की जास्त अंगावर आल्याशिवाय राहत. त्याच्याकरता काय करायचं, देवाला हाक मारायची. भगवान परमात्म्याची कृपा जर झाली तर मात्र वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. म्हणून भगवान शंकरांना आता विवाह करता प्रवृत्त करायचं कसं, प्रभू रामचंद्रांनी सांगितलेलं असल्यामुळे भगवान शंकरांनी ते मान्य केलं. भगवान शंकरांच्या विवाहाची तयारी झाली. पार्वतीची सुद्धा परीक्षा घेतली. ऋषींनी जाऊन त्या ठिकाणी सर्व लोकांनी ऋषीमुनींनी मिळून लग्नपत्रिका तयार केली. सगळ्या देवदेवतांनी जाऊन लग्नाचा मुहूर्त काढला आणि आता भगवान शंकरांचा विवाह. लग्नाची तयारी झाली. लग्नाचा दिवस उजाडला. सगळे देवदेवता आपापलं विमान नटून थटून आपापलं वाहन घेऊन कैलास पर्वतावर आले. लग्नाकरता सज्ज झाले. आता कैलास पर्वतावरून हिमालय पर्वतावर जायचे. मिरवणूक निघणार लग्नाची. सगळे जायला तयार झाले, पण ज्यांचं लग्न आहे त्यांच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. बऱ्याच वेळेला असं होतं बघ का, तो जेवला का काय, काही कोणाचं लक्ष नसतं. आणि त्यात भगवान शंकर म्हणजे साधे.
सगळे तयार झाले आणि सगळ्यांनी वाद्य वाजवायला लागली, मिरवणूक निघाली. पण भगवान शंकरांच्याकडे कोणाचं लक्ष नसल्यामुळे त्या ठिकाणी भगवंताचे जे गण होते त्यांनी भगवान शंकरांना सजवलंय. कसं सजवलंय त्याचं वर्णन सुंदर असं या ठिकाणी केलंय. शिवई शंभुगण करही शिंगारा, जटा मुकुट ही मोर सवारा. राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम. कुंडल कंकन पहिरे म्याला, तन विभूती पट केहरी छाला. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. सशील लाट सुंदर शिर गंगा, श्री राम जय जय राम. नयन तिनी उपवीत भुजंगा, गरल कंठ उर नर शिरमाला. शिव वेश शिव धाम कृपाला. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय जय राम. गणांनी भगवान शंकरांच्या जटा ज्या विस्कटलेल्या होत्या त्या एकत्र बांधल्या. ते म्हटले आता मुकुट तयार झाला, मुकुट बाहेरून आणायची गरज नाही. आता मुकुटावर काहीतरी तुरा पाहिजे म्हणून एक साप घेतला आणि त्या जटेला बांधला आणि सापाने फणा काढला. म्हटलं झाला तुरा तयार. म्हटले आता कानात काहीतरी घातलं पाहिजे. लौकिक जो वर असतो, नवरदेव असतो, तो नटून थटून लग्नामध्ये तयार होतो. नसलेलं दाखवण्याचा लोक प्रयत्न करतात. काळा असला तर गोरा होतो त्या दिवशी. साधे कपडे घरी घालतो पण तिथे मात्र तो वेगळंच दाखवतो. भगवान शंकर म्हटले मला नसलेलं दाखवायचं नाही, लोकांना फसवायचं नाही, जे असलेलं दाखवायचं, जे आपलं कायम टिकणार आहे तेच दाखवायचं. म्हणून शिवगणांनी काय केलं, आता त्यांना बाकीचं काही कळत नाही, बिचारे भोळे भाळे. त्यांनी विंचू आणले आणि कानात अडकवले. एक साप असा गळ्यात बांधला, त्याचं उपनयन म्हणजे जानवं तयार केलं. कमरेला सुद्धा सापच बांधला. मृग चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. वासुकी हार. सुंदर अशी गंगा शोभते. त्या ठिकाणी हातामध्ये त्रिशूळ घेतलंय. संपूर्ण अंगाला भस्म लावले. लोकांनी विचारलं महाराज, लोक लग्नात हळद लावतात आणि तुम्ही भस्म लावायला लागले. भगवान म्हणायला लागले हा काम विवाह नाही, हा धर्म विवाह. हळद लोक एवढ्या करता लावतात. कुठं जर मुक्का मार लागला तर काय लावावी लागते, अगोदरच लावून घेतात, कारण आता काय मिळणार आहे, मार मिळाला. भगवान शंकर म्हणतात किती जरी हळद लावली, किती जरी हे शरीर गोरं केलं तरी शेवटी एक दिवस या शरीराचं काय होणार आहे, भस्म होणार आहे. जागृती ठेवा म्हणून मी भस्म लावतो. भगवान शंकरांनी नंदीवर त्या ठिकाणी आरोहण केलंय. नंदीवर बसले. भगवान म्हणतात घोड्यावर लोक बसतात, मी मात्र धर्मावर बसणार. कर त्रिशूल अरुड मरुबिराजा, चले बसही चढ़ी बाजही बाजा. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय जय राम. भगवान शंकरांची स्वारी निघाली. हातामध्ये त्रिशूळ. शिवगण डमरू वाजवायला लागले. आजूबाजूचे जे देव देवता होते पुढे वरातीत चाललेले ते म्हणायला लागले
आपले ड्रेस किती चांगले, आपले कपडे किती चांगले, आपली वाहनं किती चांगली, हे बघा. भगवान विष्णू म्हटले यांच्याबरोबर चाललं तर लोक आपल्याला हसतील, आपलं पुढं पुढं चला. म्हणून बाकीचे सगळे टाकून गेले. शिवगण भगवान शंकराला म्हणायला लागले, देवा हे आपल्या लग्नाला आले पण आपली त्यांना लाज वाटते म्हणून निघून गेले. भगवान म्हटले आपल्याकडे कुठं वराती लोकांची कमी आहे. जगातल्या सगळ्या भूत प्रेत पिशाच सगळ्यांना बोलवा. शृंगी नावाचा गण होता, त्याने शिंग वाजवल्याबरोबर जगातले सगळे भूत प्रेत पिशाच जमा झाले आणि नाचायला लागले. कसे नाचत होते? भूते वेताळे नाचती, भूते वेताळे नाचती, भूते वेताळे नाचती, भूते वेताळे नाचती, वेताळे नाचती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर. चर्म व्याघ्रांबर. माणसं नीट नाचत नाहीत, भूत नाचत असतील का? नवरदेवाच्या पुढे नाचताना कसे नाचतात? भूते वेताळे नाच. देवा पुढे नाचत नाहीत. भगवान शंकर म्हटले कसे का असले तरी माझे गण आहेत. सगळ्यांचा जो स्वीकार करतो त्याला म्हणायचं शिवभोळा. भगवान परमात्म्याला भूत भूत दिसत नाहीत, भूतामध्ये सुद्धा आत्मा दिसतो. भूतांनी प्रेतांनी भगवान शंकराकडे तक्रार केली, देवा आम्हाला कोणी जवळ करत नाहीत, आम्हाला घालवायचा सगळे प्रयत्न करतात, आम्ही सुद्धा देवाच्या सृष्टीतले आहे. भगवान शंकर म्हटले कोणी तुम्हाला घेत नाही ना जवळ, माझ्याकडे या. शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, मी तुमचा स्वीकार करतो. म्हणून भगवान शंकरांनी त्यांचाही अंगीकार केला. ही सगळी वरात आली हिमालयावर आणि हिमालय स्वागता करता, त्या हिमालयातल्या गावातली सगळी मंडळी स्वागता करता सीमेवर आली होती. कधी वरात येते, कधी वरात येते, आणि कधी आम्ही पार्वतीचा पती पाहतोय. सगळ्यात पहिल्यांदा ऐरावतावर बसून इंद्रदेव आले. ते म्हटले हाच पार्वतीचा पती असला, एवढा मोठा हत्ती, एवढा सुंदर वेश. वरातीतल्या लोकांना देवांना विचारलं का हो आमच्या पार्वतीचा पती हाच आहे का? नाही म्हणले, हा त्यांचा सेवक आहे. म्हटले सेवक जर एवढा चांगला तर पती किती चांगला असेल. आणखीन उत्कंठा वाढली. ब्रह्मदेव आले हंसावर बसून, म्हटले हेच आहेत का? म्हटले हे नाही, हे सुद्धा त्यांचे काय आहेत, मित्र आहेत. हे सुद्धा त्यांची पूजा करणारे आहेत. त्यांची पूजा करणारे एवढे जर सुंदर तर ते किती श्रेष्ठ. गरुडावर बसून विष्णूला पाहिल्यानंतर सगळे लोक म्हटले मग हेच. लोकांना विचारला हेच का ते? ते म्हटले नाही, हे त्यांचे भक्त आहेत म्हणे. त्यांचे भक्त जर एवढे देखणे तर पती किती देखणा असला. टाचा उंच करून माग येणारे पाहायला लागले. धुरळा उडत होता आणि नाचगाणं चाललं होतं. आणि लोकांनी ते पाहिलं. सगळी भूत प्रेत, कोणाला हात नाही, कोणाला पाय नाही, कोणाला डोकं नाही, उलटे पाय असलेले, कोणी रक्त आहे. तन खीन को अति पीन पावन को अपावन गती धरे भूषण कराल कपाल स्तर सब सत्य शोणित तन भरे. ओ भरस्वान सुवर सुकाल मुख गण वेश अगणित भोगन बहुजन सप्रेत पिशाच जोगी जमात वर्णत नाही बने. पळायला लागले आणि पळता पळता मुलं घरी आली, गावात आली, म्हणायला लागले आम्ही आमचा जीव वाचून परत आलो. जो कोणी पुण्यवान असेल तोच वरात पाहू शकेल. आमचं पुण्य कमी पडलं, आम्ही जीव मुठीत धरून आलो. तेवढ्यामध्ये सगळी वरात गावात आली. आल्याबरोबर पार्वतीची आई मैना जी होती हातामध्ये, त्या ठिकाणी पंचारती घेऊन ओवाळण्याकरता पार्वतीच्या पतीला गेली
आणि ते सगळं पाहिलं. भगवान शंकराला पाहिलं, तिच्या हातातली थाळीच खाली पडली, रडायला लागली आणि नारद महर्षींना शिव्याशाप द्यायला लागले. मी नारदाचं काय बिघडवलं होतं म्हणून नारदांनी माझं असं केलं. शोक केला, दुःख केलं. नारद महर्षी आले आणि नारद महर्षींनी सांगितलं, भैरवी तब नारद सबहि समुजावा, पूरब कथा प्रसंग सुनावा, मैणा सत्य सुनहु मम बाणी, जगदंबा तव सुता भवानी. साक्षात जगदंबा आहे, भवानी आहे आणि हिचा आणि भगवान शंकराचा अनादिकालचा संबंध आहे. पूर्वी घडलेली सगळी घटना सांगितली. मग मात्र पार्वतीची आई तयार झाली आणि मग भगवान परमात्म्याचा, भगवान शंकरांचा आणि पार्वतीचा विवाह थाटामाटामध्ये संपन्न झाला. प्रभु रामचंद्र भगवान की जय. उमापती महादेव की जय. शिवमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शिवमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. एक मंगल अष्टका झाली. दादा म्हणा एक मंगल अष्टका. शुभ मंगल सावधान, गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा कावेरी, शरयू महेंद्र तनया, शर्मन्वती वेदिका, क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी, ख्याता गया गंडकी, पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता, कुर्या सदा मंगलम शुभमंगल. उमा महादेव की जय. लग्नामध्ये अगोदर जेवण दिलं बरं का आणि नंतर लग्न लागलं. का बरं असं केलं? आणि जेवायला आलेली कोण होते? ते म्हटले यांना पहिलं जेवायला द्या, नाही तर हे लग्न लागू देणार, माणसांना खाल्ल्याशिवाय राहणार. सुंदर असा विवाह झाला. सगळे देवदेवता ऋषीमुनी आले आणि अशा प्रकारे भगवान शंकरांचा पार्वतीवर विवाह झाला. शिवकथा ऐकल्याशिवाय रामकथा ऐकण्याचा अधिकार प्राप्त होत नाही, म्हणून तुलसीदास महाराजांनी पहिली शिवकथा सांगितली. आणि उद्या पार्वती माता भगवान शंकरांना रामकथा विचारते. रामजन्म उद्या. राजा राम 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 सीता राम राम राम. आरतीची तयारी.